निसर्गाने आपल्याला दिलेलं मन हे एका सुपीक जमिनीसारखं असतं. तिथे आपण जे पेरू ना तेच उगवतं. जर आपण रोज मनामध्ये नकारात्मकतेची बीज पेरत असलो ना, तर यशाची अपेक्षा कशी करू शकतो? म्हणूनच आज आणि आत्ताच आपले विचार बदलायचे, मनामध्ये आत्मविश्वास आणि जिद्दीचं रोप रोवायचं. मग जगातील कोणतंच यश आपल्यापासून लांब राहणार नाही. आणि हे पण खरं आहे बरं का, यशाच्या प्रत्येक शिखरामागं एखाद्या आपल्या आवडत्या व्यक्तीचा निस्वार्थ विश्वास दडलेला असतो. तिची साथ असेल तर माणूस फक्त स्वप्नच पाहत नाही, तर ती सातत्यात उतरून जग जिंकण्याची हिंमतही करतो. आणि मला माझ्या फौजी साहेबांची साथ होते, त्यामुळे तर मी माझ्या पायावर उभं राहू शकले. आणि आज माझ्या फौजी साहेबांचा वाढदिवस आहे ना, तर सगळ्या माझ्या मैत्रिणी, ताई, मावशी सगळ्या जणी कमेंटच्या माध्यमातून माझ्या फौजी साहेबांच्या पुढच्या निरोगी आयुष्यासाठी भरभरून प्रेम आणि आशीर्वाद देतात अशी अपेक्षा करते. नमस्कार, मी छाया. आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. आज थोडा पाऊस पण झाला, वारं वावदान पण झालं ना, त्यामुळं झाडांची पानं गळाले होते. आणि पावसाचं पाणी त्या झाडांच्यात पडल्यामुळं ते जास्तीचं पाणी खाली ड्रेन होतं ना, त्यामुळे त्याच्यामध्ये थोडीशी माती पण आलेली होती. तर असं थोडासा राडा झाल्यासारखं झाला होता. म्हणलं आता झाडाची पानं सगळे मी ते गोळा करून घेते आणि त्यानंतर टेरेस धुवून काढू. नाही तर मग काय होतं, झाडाची पानं, पालापाचोळा तसंच ठेवून जर आपण टेरेस धुवायला लागलो ना, तर टेरेसवरून ते खाली जाण्यासाठी पाईप लावलेले आहेत ना, त्या पाईपामध्ये कचरा अडकतो आणि मग ते सगळं ब्लॉक होतं, पाणी खाली जातच नाही. त्यामुळे असं झाडून घ्यावं लागतं आधी आणि त्यानंतर मग टेरेस धुवून काढावं लागतं. आणि नुसतं झाडून जर तसंच ठेवलं ना, मग ते टेरेसवरती यावंसं पण वाटत नाही आणि खूप चिडचिड होती. त्यामुळे म्हटलं चला आज थोडंसं धुवून काढू आपण रोज सकाळी उठतो, घरात नजर टाकतो, कुठं कपडे पडलेले, सामानाचा ढीग लागलेला आहे, कुठं पसारा पडलेला आहे, हे बघून कधी कधी डोकं गरगरायला लागतं. पण ज्या दिवशी घर थोडंसं का व्हायना नीटनेटकं आवरलेलं असतं ना, त्या दिवशी मन आपोआप हलकं होतं बरं का. त्यामुळे आपल्या आई आजी काय म्हणायचे माहितीये का, घर स्वच्छ ठेवलं की लक्ष्मी येते. खरं तर लक्ष्मीपेक्षा आधी आपली मनाची शांती येते बरं का. घरदार आवरलेलं असेल ना, काय फरक पडतो माहितीये का, रात्रीचं झोप तर छान लागतेच बरं का, पण डोक्याचा उगाचच गोंधळ होत नाही, चिडचिड होत नाही, काम करायला आळस पण येत नाही, हात आपोआप चालतात आणि घरात बसल्यावर दमल्यासारखं वाटत नाही, उलट बरं वाटतं. आपलं घर खूप मोठ्या महागड्या वस्तूंनी सजवलेलं असावं असं काही नसतं बरं का, फक्त व्यवस्थित नीटनेटकं सावरलेलं असावं. कारण एक म्हण आहे बघा, घरातला पसारा कमी झाला की मनातला पसाराही हळूहळू कमी व्हायला लागतं. त्यामुळे रोज आपलं खाणं पिणं, घरातलं रोजचे काम आवरले ना, रोज घराचाही कोपरा आवरायला काढायचा. मग बघा हळूहळू तुमचं घर कसं एकदम साफसुथरं, स्वच्छ, नीटनेटकं वाटायला लागतं आणि मनाला खूप हलकं वाटतं. आणि घर व्यवस्थित असलं की आपण स्वतःकडे पण लक्ष द्यायला लागतो. आणि आपण आणि आपली तब्येत जर व्यवस्थित असेल ना, तर घरातले सगळेच व्यवस्थित राहतात बरं का. तर वरच्या स्टोरूम मध्ये आम्ही कांदे पण ठेवले होते या पिवळ्या कागदावरती ना, तर त्याच्यामधले थोडेसे कांदे सडले होते. आता वातावरण पण बदल होत चाललाय ना, तर ते सडलेले कांदे काढले, कांदे निवडून घेतले आणि तो कागद पण धुवून घेतला. आता तो सुकला ना, परत ते कांदे त्याच्यावरती ठेवून द्यायचे. तर असं कधी मध्ये वरचं स्टोरूम पण आवरावं लागतं, कांदे आवरावं लागते, तांदूळ, कडधान्य, धान्य, त्यानंतर दळणं धुणं, भरपूर काम असतं बरं का. छोटं मोठं घरामध्ये ते दिसत नाही, पण हे छोटे मोठे कामं पण भरपूर पुरतात. तर ते असे मध्ये मध्ये कामं पण करावं लागत आहेत मला. आपलं व्हिडिओचं काम पण नसतं आणि असं साफसफाईचं पण काम असतं. तर टेरेस आता झाडून घेतल्यानंतर धुवून काढत होतो आम्ही आणि बोरच्या प्रेशरने फौजी साहेबांनी सगळं मला भिजवलं होतं. आता काही ताई बोलतात की एवढं पाणी कशाला वायाला घालवता तुम्ही, पण आमच्या बोरला आहे ना 12 महिने कधीच पाणी कमी पडत नाही. आणि सगळ्या केडगावमधल्या ताई असते ना, जेवढं त्यांना माहिती असतं ना, बोर जेवढ्यांचे आहेत ना, तेवढ्यांच्या बोरला अजिबात पाणी कमी पडत नाही. फक्त जे प्यायचं आपलं जे रेग्युलरचं पाणी ना, गोडं पाणी मुळा डॅमचं, महानगरपालिकेचं, तर तेच कमी पडतं आम्हाला फक्त. नाहीतर बोरला खारं पाणी असते ना, त्याला भरपूर पाणी असतं. त्यामुळे असं मग आम्ही धुवायला वगैरे वापरतो ते. आणि धुवून पण काय रोज रोज नाही घेत आम्ही, 8-15 दिवसातून एकदाच असं टेरेस धुतो आणि पोर्च मग 3-4 दिवसातून खालचं धुवून काढत असतो. तसं तर झाडूनच घेतो फक्त बरं का आम्ही, पण जास्त जर खराब वाटलं ना, मग धुण्याचा प्लॅन बनवतो आम्ही आणि सगळं धुवून काढतो. तर पावसाची सरी झाली होती जरा ना, तर पाऊस झाल्यामुळे इतकं छान वातावरण झालं होतं, तुम्ही बघू शकता. शांत वाटत होतं एकदम, पक्ष्यांचा किलबिल चालू होती आणि पलीकडून आभाळ आलेलं होतं आणि बहुतेक तिकडे पाऊस पण पडत होता. आणि हे बघा मंडळी, राजूने आज देवपूजा केली ना, मंदिर कसं केलंय लाल लाल तुम्हाला दाखवते मी आता. हे बघा, सगळ्या झाडाचे फुलं तोडून आणून सगळं मंदिर सगळं लाल जरद करून टाकलंय. देव सुद्धा दिसना त्याच्यातून. टेरेस धुताना आम्ही सगळेच ओले झालो होतो ना, फ्रेश झालो, चहा घेतला. वातावरण खूप छान झालंय. हे इकडं खूप आभाळ आलंय, खाल्ल्याकडं थोडासा पाऊस पण झालाय वाटतं, कारण मग अशी गरजत पण होतं आणि झाडांना अशी मस्त फुलं आलेत ना, पाहून खूप भारी वाटते.
आणि आज 22 जून आहे ना, तर फौजी साहेबांचा बर्थडे पण आहे आज. तर एकदम छोटंसं सेलिब्रेशन करत असतो आम्ही घरातली घरात. तर ते पण मी तुमच्याशी नक्की शेअर करेन संध्याकाळी. म्हणजे संध्याकाळ झालीच आहे, रात्रीचं बाबा नाही का. तर आकाश हसतोय मला. आता जसं पावसाळ्याचं वातावरण व्हायला लागले ना, हे मस्त असा चाफा बहरायला लागलाय बरं का. त्याला पानच नव्हतं राहिले, पण आता पानं पण आलेत त्याला. हे आम्ही टेरेसवरती आलोत ना, आता फौजी साहेब पण टेरेसवरती आलेत आणि मस्त चोपाळ्यावर बसलेत. आणि आमच्या फौजी साहेबांचा बर्थडे बरं का आज. हॅपी बर्थडे फौजी साहेब. धन्यवाद मंडळ आपल्या. मग काय पार्टी बिटी आहे का नाही आज? पार्टी चला की. खरं काय? बर्थडेची पार्टी लागते आम्हाला. नाही आज राजूकडून पार्टी मला बर्थडे. अरे बापरे. तुमचा बर्थडे तुम्ही पार्टी करायला पाहिजे. माझा बर्थडे पार्टी थांब इकडे तू इकडे मला थांब इकडे. तुझा बर्थडे होता पार्टी कोण दिली? तुझ्या बर्थडे मी दिली तुला पार्टी. आणि मग तुझं काम आहे ना पगार नाही झाला. पगार नाही झालं ते सोंग नाही सांगायचं नाटक ते आम्हाला नाही माहिती. नियोजन कर. पगार झाले पगार झाल्यावर नाही नियोजन लाव. हो राजू, फौजी साहेबांचा बर्थडे आज आपल्याला पार्टी लागते भाऊ. पार्टी द्या. पार्टी राजू कडून घ्यायची. नाही जमायचं. मी राजूच्या बर्थडेला एकदम दणदणीत पार्टी दिली होती. पैसे नाही तर. हा ते नाटक नको सांगू. पैसे पैसे नाही. आहेत ना. हा, ते पैसे काय घ्यावं लागते. माझ्याकडून नुसती घ्यावं लागतं म्हणतो. नंतर तिला द्या परत. चालेल. बरं का? हा. ते तूच नाही केले तर काय कर मला हा. नाही लागत काय. आज पार्टी कर, लागते. आज कर, चला. होय, बाकीच्यांचे कोणाचा बर्थडे असला ना आपण पार्टी घरीच करत असतो. पण आता घरचा मुख्य आहे म्हणल्यावर घरच्या मुख्याची पार्टी एकदम भारी लागते. मग वा रे वा. चला म्हणलं येऊ जाऊन. हा ना, मला माझं काम पूर्ण करू द्या. चालते. तुमचं काम करा पूर्ण, तोपर्यंत बाकीचं आवरते मी. आणि वातावरण तर कसलं भारी झालंय पाठीमाग बघा ना. सूर्य मावळतीला गेलाय आणि कसलं भारी वाटतंय बा. आणि पाऊस काही आहे ना, पाऊस म्हणजे आभाळ येतंय, गडगडत आहे आणि जाते. पण संध्याकाळी भारी वाटतं बरं वरती. तर संध्याकाळचा आम्ही असं रोज वरती येतो, थंड हवेत छान वाटतं. साडी कसं काय दिसते साडी? फौजी साहेब बोलते साडी कसं काय दिसते बायकोला. खतरनाक आहे काय. फौजी साहेबांना अशा साड्या घातल्या ना मी खूप आवडतात. भारी वाटते ना. फौजी साहेबांना वाटत हिने काठापदराच्या साड्या घालावा अशा मस्त. साधी साडी तर त्यांना आवडतच नाही आता घातल्यावर. अजून आणा म्हणतोय मग. सांगतो की बा. आता आम्ही सगळे मस्त फ्रेश झालेलो होतो. मुलांनी केक पण आणला होता. तर म्हणलं चला संध्याकाळ झाली आता फौजी साहेबांचा बर्थडेचा मस्त आपण केक कट करू. आणि ठरलं होतं आता हॉटेलला जेवायला जायचं. मग घरी काही स्वयंपाक पण बनवायचा नव्हता. आणि एखाद्या दिवशी घरी स्वयंपाक बनवायचा नसला ना, आपल्या स्त्रियांना खूप भारी वाटतं बरं का. एक दिवस तरी सुट्टी मिळते बाबा स्वयंपाकापासून नाही का. घरात कोणाचा बर्थडे असला ना आम्ही कधीच हॉटेलला वगैरे जात नाही. पण राजूचा आणि फौजी साहेबांचा बर्थडे असला ना आम्ही हमखास हॉटेलला जात असतो. कारण ते घरातले मुख्य आहेत ना आमच्या, त्यामुळं. आणि आता फौजी साहेब आम्ही सगळे निघलोत जेवण करायला हॉटेलवर. चला माझी चप्पल दे बाबू. लेस वारं सुटलं होतं, सगळा कचराच झालाय. सगळा कचराच झाला. हो ना, उद्या धुवून काढा सगळा धुवून काढावं. सकाळ सकाळ. हो ना. तर गाड्या बिड्या लावल्यात आतमध्ये. आता लावल्या का सगळ्या? चला हा? आणि आमच्या इथं केडगावमध्येच बायपासला हे K9 हॉटेल आहे ना, तर तिथं असं गार्डन वगैरे छान आहे तिथं एकदम ओपनमध्ये. त्यामुळे मग आम्ही हमेशा इथंच येत असतो. आणि बायपास जवळच इथं कांदा मार्केट आहे ना, कांदा मार्केटवर माझे भाजीबुवा काम करतात ना, मग त्यांना पण फोन केला होता, मग ते पण आले होते. तर आपल्या आनंदामध्ये आपल्या जवळचे माणसं असे सामील असताना छान वाटतं ना. तर भाजीबाईला त्यांना पण बोलवायचं होतं, पण ते कार्यक्रमासाठी कुठंतरी बाहेर गेले होते, त्यामुळे ते नव्हते आले.
तर मंडळी जेवण झालंय आमचं हॉटेलवर मस्त आता, आणि जेवण झाल्यानंतर निघलो घरी. चला चला चलो चलो. झालं जेवण मस्त. हो छान झालं. तर फौजी साहेबांचं बर्थडे सेलिब्रेशन असं झालं बरं का. घरी केक कापला छोटासा आणि त्यानंतर हॉटेलवर जेवण करायला आलो. आता जेवण झालंय, घरी जाऊन मस्त झोपायचंय निवांत. लय जेवण झालं. हो का. तर चला, आम्ही कधी असं हॉटेलवर जास्त जातच नाही. आम्हाला जास्त हॉटेलचं बाहेरचं आवडत नाही, कधीच्या नव्हत. म्हणजे आमच्या सगळ्यांचे बर्थडे झाले तरी नाही आलो आपण, आहे ना. कोणाचे सगळ्यांचे झाले तरी नाही आलो, पण म्हणलं चला घरच्या मुख्याचा बर्थडे आहे ना, आपण मग जाऊया. चला निघतोय आता घरी. चला एसी नका लावू, खिडकीच उघडी करा, आहे ना. मस्त हवा थंड चालू आहे. थोडासा पाऊस पण झालाय, मला वाटतं संध्याकाळ झाला आहे ना हलकासा, त्यामुळे थंड हवा आहे जरा आज. म्हणजे जून पण संपत आला तरी पण पाऊस पडणार बरं का म्हणावा असा. उरलेली भाजी सोडायची कशाला. मग काय, उरलेली भाजी सोडायची नाही आपल्याला. अन्न वायाला नाही गेलं पाहिजे. आपण मेहनतीचे पैसे ते आलेच पाहिजे. फोन घेतला का रे दुसरा सागर. चला तर आलो आम्ही घरी. आता जेवण झालंय, खूप कंटाळा आलाय है ना. खोल दादू, मामा बाहेर आहे ना, गेट लावून घे. फौजी साहेब, तर हे पा फौजी साहेबांचा मस्त आराम चाललाय. कपडे वगैरे चेंज करून मी सगळं किचन वगैरे बघून आले, व्यवस्थित आहे का नाही. दूध फ्रीजमध्ये ठेवलं आणि आता मी पण साडी चेंज करते आणि आराम करते. चला तर हा छोटासा व्हिडिओ मी तर सेंड करते आता. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करत जाता येईल. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय. व्हिडिओ पूर्ण पाहिला त्यासाठी मनापासून आभारी सर्वांची. सर्वांना श्री स्वामी समर्थ. गुड नाईट. गुड नाईट.